नमस्कार, मी सीमा पाटील सुगरण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. मंडळी, आज आपण करणार आहोत कांद्याची कुरकुरीत सुकी चटणी. जेवणामध्ये भाज्यांबरोबरच चटण्याही आपण तेवढ्याच आवडीने खात असतो, म्हणूनच वरचेवर आपण ओल्या सुक्या चटण्या करत असतो. ओली चटणी लगेचच खावी लागते, पण सुक्या चटण्या बरेच दिवस टिकतात. म्हणूनच आज आपण कांद्याची कुरकुरीत सुकी चटणी करणार आहोत. सोपी, झटपट आणि चवदार. सुरुवात करूया. कांद्याची सुकी चटणी करण्यासाठी मी हे साहित्य घेतलेलं आहे. हे 2 मोठे कांदे मी उभे चिरून घेतलेत. धणे, जिरं, चिंच, हिंग, मेथी दाणे आहेत थोडे, मीठ, हळद, लाल तिखट, शेंगदाणे, कढीपत्ता, सुक्या लाल मिरच्या आणि हा लसूण आहे. प्रथम आपण हे खडे मसाले भाजून घेऊया. त्यासाठी मध्यम आचेवरती मी एक पॅन ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण एक एक पदार्थ घालूया. धणे, जिरं, हिंग आणि थोडी चिंच घेतली आहे, म्हणजे एक चिंचेचं बोटूक घेतलेलं आहे. आपण सुकी चटणी करणार आहोत, म्हणजे ती जास्त दिवस टिकणारी अशी सुकी चटणी करणार आहोत. त्यासाठी चिंच पण आपण भाजून घ्यायची, म्हणजे त्याच्यामध्ये जे काय मॉइश्चर असेल तर ते निघून जातं. त्यासाठी सगळे पदार्थ आपण छान भाजून घ्यायचे. खडे मसाले पटकन जळतात, म्हणून अगदी कमी आचेवरती आपण हे छान भाजून घ्यायचे आहेत. 1-1.5 मिनिट झाले आपलं. आता हे गॅस आपण घालून टाकूया. खडे मसाले आपले छान खरपूस भाजलेले आहेत. आता हे थंड झाल्यानंतर आपण ते वाटून घेणार आहोत. प्रथम आपण कांदा खरपूस तळून घेऊया. 2 बॅचमध्ये मी कांदा तळणार आहे, कारण थोडा थोडा घातला तो छान खरपूस तळला जातो. त्यासाठी मी मध्यम आचेवरती हे थोडं तेल तापत ठेवलेलं आहे आणि तेल आपलं छान तापलेलं आहे. आता आपण कांदा त्या तेलामध्ये घालून छान खरपूस तळून घेऊया. कांदा पटकन खरपूस व्हावा यासाठी कांदा कापताना एकदम पातळ पातळ कापायचा. आपली ही चटणी टिकाऊ आहे, खूप दिवस टिकते, म्हणून कांदा कच्चा राहणार नाही याची दक्षता मात्र आपण घ्यायला पाहिजे. म्हणून खरपूस तळून घ्यायचा अगदी कांदा. कांदा आपला छान खरपूस तळून छान चॉकलेटी रंगावर आलेला आहे. काढून घेऊया आता आपण तो. तेल अगदी सगळं निथळून काढायचं कांद्यातलं. मी एक प्लेट घेतली आहे, त्याच्यामध्ये आपण हा कांदा काढूया. कांद्याची दुसरी बॅच पण अशीच तळून घेऊया आपण. मी प्लेटमध्ये एक पेपर ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती हा आधी तळलेला कांदा ठेवलेला आहे. त्यामुळे काय होईल, कांदा सुटा सुटा होईल, त्यामुळे तो चांगला कुरकुरीत होईल आणि त्यातलं एक्स्ट्राचं जे तेल आहे ते पण पेपरमध्ये ॲब्सॉर्ब होईल, म्हणजे शोषला जाईल आणि कांदा छान कोरडा होईल. कांद्याची दुसरी बॅच पण आपली छान खरपूस तळली आहे. आता कांदा काढूया. एक्स्ट्राचं तेल गाळून टाकूया. कांदा आपला छान तळून झालाय. आता लसणाच्या पाकळ्या आणि सुकी लाल मिरची आपण तळून घेऊया. या चटणीतला प्रत्येक पदार्थ तळून किंवा भाजूनच घ्यायचा, कारण आपली ही चटणी टिकाऊ आहे. चटणी आपली टिकली पाहिजे खूप दिवस. लसूण आणि सुकी लाल मिरची पण आपली छान भाजून झालेली आहे. काढून घेऊया आता.
शेंगदाणे घेतले आहेत मी अर्धा वाटी, ते घालते. शेंगदाणे पण छान खरपूस आपण तळून घेऊया. मंद आचेवरती खरपूस तळायचे, करपवायचे नाहीत शेंगदाणे. शेंगदाणे पण आपले छान खरपूस झालेले आहेत. आता काढून घेऊया. आणि आता अर्धी वाटी मी कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत, ती तळून घेऊया. कढीपत्ता नाजूक असतो, तो पटकन होतो. याच प्लेटमध्ये काढून घेऊया कढीपत्ता पण. आपले तळलेले पदार्थ थंड झाले आहेत, आता ते वाटून घेऊया आपण. मी यातले थोडे पदार्थ बाजूला काढून ठेवलेले आहेत, ते अख्खेच आपण नंतर चटणीमध्ये घालणार आहोत. प्रथम आपण धणे, जिरं, मेथी दाणे वगैरे, चिंच हे भाजून घेतले होते ना, ते घालूया मिक्सरच्या जारमध्ये. आणि आता थोडे थोडे पदार्थ या मिक्सरच्या जारमध्ये घालून आपण चटणी वाटून घेऊया. आणि ही चटणी आहे ना, एकदम बारीक वाटायचीच नाही, थोडी जाडसरच ठेवायची. आता त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट. हे लाल तिखट आहे ना, काश्मीरी मिरचीचं घेतलेलं आहे, ते जास्त तिखट नसतं, नुसता रंग असतो, कारण आपण लाल मिरच्या पण घेतलेल्या आहेत वाटणामध्ये. आणि अर्धा छोटा चमचा मी मीठ घालते. आता हे छान सगळं वाटून घेऊया आपण. मिक्स करूया आधी आणि आता हे छान वाटून घेऊया. आपली चटणी छान वाटून झालेली आहे. ही चटणी जाडी भरडी म्हणजे ओबडधोबडच वाटायची, एकदम बारीक वाटायचीच नाही. आता या चटणीमध्ये आपण आधी काढून ठेवलेल्या कांदा, कढीपत्ता, शेंगदाणे ते घालूया. ही चटणी अतिशय रुचकर लागते, एकदम मस्त लागते. चटणीचं टेक्स्चर वगैरे किती सुरेख आलेलं आहे बघा. आणि चवीला अतिशय रुचकर लागते. कढीपत्ता वगैरे आपला एकदम असा कुरकुरीत क्रिस्पी झालाय बघा, पटकन तुटतोय. आपली कांद्याची कुरकुरीत सुकी चटणी तयार आहे. ही चटणी तुम्ही भाकरी, चपाती, फुलका, घावन, चिला कशाही बरोबर खाऊ शकता. अतिशय रुचकर लागते. एकदा ही चटणी करून ठेवली की 15 ते 20 दिवस एअरटाईट डब्यामध्ये अगदी सहज राहते. शिवाय प्रवासाला सुद्धा तुम्ही ही नेऊ शकता. चटणी आवडली असेल तर मला नक्की कळवा. पुन्हा भेटूया एखाद्या छानशा रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार.